नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्यातील गोरगरीब आणि गरजू रेशन कार्ड धारक कुटुंबांसाठी सरकारच्या माध्यमातून विविध सुविधा आणि योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामध्ये गहू आणि तांदूळासोबत काही नवीन वस्तू देण्याची माहिती आहे। त्याचबरोबर घरगुती वीज बिलामध्ये सवलत, गॅस सिलेंडरवर सबसिडी आणि मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा विविध सुविधांचा उल्लेख करण्यात आला आहे। मात्र या सर्व सुविधांचा लाभ सर्व जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार नसून राज्यातील 14 जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना याचा लाभ मिळण्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की समजून घ्या। सर्वात आधी पाहूया की रेशन कार्डवर गहू आणि तांदूळासोबत कोणत्या नवीन वस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। आतापर्यंत रेशन कार्ड दुकानातून पात्र लाभार्थ्यांना गहू आणि तांदूळ मिळत आहेत। आता यासोबतच आणखी 4 वस्तू देण्यात येणार आहेत। यामध्ये हरभऱ्याची डाळ, खाद्यतेल, रवा, मैदा, पोहे आणि शेंगदाणे अशा वस्तूंचा उल्लेख करण्यात आला आहे। म्हणजेच गहू आणि तांदूळासोबत घरगुती वापरासाठी आवश्यक असलेल्या काही अतिरिक्त वस्तू स्वरूपात मिळणार असल्याची माहिती आहे। या वस्तू 15 ऑगस्ट नंतर रेशन कार्ड दुकानामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। मात्र हा लाभ राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये मिळणार नसून फक्त 14 जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार आहे। आता या 14 जिल्ह्यांची नावे कोणती आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत, पण त्याआधी रेशन कार्ड धारकांसाठी सांगितलेल्या इतर सुविधांची माहिती समजून घेऊया। पहिली सुविधा म्हणजे घरगुती वीज बिलामध्ये सवलत। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या पात्र कुटुंबांना वीज बिलामध्ये सवलत मिळणार आहे। यामध्ये 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र ही सुविधा देखील फक्त संबंधित 14 जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। यानंतर दुसरी महत्त्वाची सुविधा म्हणजे रेशन कार्ड दुकानातून मिळणाऱ्या अतिरिक्त वस्तू। गहू आणि तांदूळासोबत वर सांगितलेल्या 4 वस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आहे। यानंतर तिसरी सुविधा म्हणजे गॅस सिलेंडर। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य कुटुंबांवर मोठा खर्च येतो। त्यामुळे गॅस सिलेंडरवर पुन्हा सबसिडी देण्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। यामध्ये जवळपास 900 ते 800 रुपयांचा गॅस सिलेंडर घेताना 500 रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे। यामुळे गॅस सिलेंडर निम्म्या किमतीत मिळण्यास मदत होईल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेतील महिला आहेत अशा कुटुंबांना वर्षाला 3 गॅस मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। यासाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटीपर्यंत अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। यानंतर चौथी महत्त्वाची सुविधा म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी मदत। तुमच्या घरामध्ये मुली असेल आणि ती 1ली पासून 10वी 12वी पर्यंत शिक्षण घेत असेल तर तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती मिळण्याची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये बालिका समृद्धी योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। ही योजना केंद्र सरकारने 1997 मध्ये सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे। या योजनेचा प्राथमिक उद्देश समाजामध्ये मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि मुलींचा शैक्षणिक दर्जा मजबूत करणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर आईला सुरुवातीला 500 रुपयांची मदत दिली जाते असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। त्यानंतर मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी दरवर्षी ठराविक रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिली जाते। ही रक्कम कुटुंबाच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। यानंतर मुलगी 10वी नंतर 11वी किंवा 12वी मध्ये शिक्षण घेत असेल तर तिच्या शिक्षणासाठी एसटी प्रवासाचा खर्च मोफत करण्याची माहिती देखील देण्यात आली आहे। या योजनेमध्ये मुलींना वेगवेगळ्या टप्प्यावर आर्थिक मदत मिळते अशी माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात 300 रुपये, त्यानंतर 4थी मध्ये गेल्यावर 500 रुपये, 5वी मध्ये गेल्यानंतर 500 रुपये आणि 6वी व 7वी साठी 700 रुपयांची मदत मिळते असे सांगण्यात आले आहे। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने 18 वर्षापर्यंत लाभ वाढवून दिला जातो असे सांगण्यात आले आहे। आता मित्रांनो, या योजनांचा लाभ प्रत्येकाला सरसकट मिळणार नाही। यासाठी काही पात्रता आणि अटी सांगण्यात आल्या आहेत। चला तर त्या अटी समजून घेऊया। सर्वात पहिली अट म्हणजे उत्पन्न। यासाठी 2025 सालचा उत्पन्नाचा दाखला तपासला जाणार असल्याची माहिती आहे। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता अशी माहिती देण्यात आली आहे। दुसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी सेवेत नसावी किंवा सरकारी पेन्शन घेत नसावी। काही कुटुंबांमध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झालेले आणि पेन्शन घेणारे व्यक्ती असतात। उदाहरणार्थ आर्मी, पोलीस, पाटबंधारे विभाग, कलेक्टर कार्यालय किंवा तहसील कार्यालयातून निवृत्त झालेले पेन्शनधारक असतील तर अशा कुटुंबाला लाभ न मिळण्याची माहिती आहे। तसेच पांढरे रेशन कार्ड असताना चुकीच्या पद्धतीने
पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड काढले असेल तर अशा कुटुंबांना देखील लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. आता तिसरी आणि महत्त्वाची अट शेती संबंधित आहे. जर तुमच्या नावावर 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला गरीब कुटुंब म्हणून ओळखले जाणार नाही आणि अशा कुटुंबांना या सुविधाचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर चौथी अट म्हणजे संबंधित कुटुंब हे नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांपैकी असावे असा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे सर्व महिलांचा विचार केला तर कुटुंबांना अधिक फायदा मिळावा असा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. आता मित्रांनो, या सुविधांचा लाभ कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार असल्याची माहिती आहे ते पाहूया. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु या सुविधेसाठी 14 जिल्ह्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे 14 जिल्हे म्हणजे वाशिम, हिंगोली, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा. या 14 जिल्ह्यांना शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना रेशन कार्डच्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवर वार्षिक 9,000 रुपयांचा लाभ दिला जातो असाही उल्लेख करण्यात आलेला आहे. आता पुन्हा एकदा संपूर्ण माहिती थोडक्यात समजून घेऊया. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सांगितलेल्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला गहू आणि तांदूळासोबत अतिरिक्त 4 वस्तू मिळण्याची माहिती आहे. यामध्ये हरभऱ्याची डाळ, खाद्यतेल, रवा, मैदा, पोहे आणि शेंगदाणे अशा वस्तूंचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच घरगुती वीज बिलामध्ये सवलत आणि 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचा उल्लेख आहे आणि गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळण्याची माहिती आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3 गॅस सिलेंडर देण्याची माहिती आहे. घरामध्ये मुलगी असल्यास तिच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत मिळण्याची माहिती आहे. तसेच 10वी नंतर 11वी आणि 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एसटी बस प्रवासाचा मोफत खर्च करण्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र या सर्व सुविधांसाठी उत्पन्नाची अट, सरकारी योजना, पेन्शन नसण्याची अट, शेतीची अट आणि संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठीची अट सांगण्यात आली आहे. त्यामुळे फक्त रेशन कार्ड आहे म्हणून प्रत्येकाला या सर्व सुविधांचा लाभ मिळेल असे नाही. पात्रता आणि अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांनाच या सुविधांचा लाभ मिळणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. तसेच या सर्व सुविधा 15 ऑगस्ट नंतर सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. काही सुविधांची प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर वरील सर्व माहिती लक्षात ठेवा. तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी सांगितलेल्या या सर्व सुविधांचा लाभ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि गरजू रेशन कार्ड धारकांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या रेशन कार्ड, शेतकरी योजना, सरकारी योजना आणि महत्त्वाचे अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.